सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देगलूर पोलीस स्टेशनच्या वतीने आज सकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत रन फॉर युनिटी एकता दौड मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेचा मार्ग अण्णाभाऊ साठे चौक ते हॉटेल चौक व परत अण्णाभाऊ साठे चौक असा 5 किलोमीटरचा होता। यात लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांबरोबरच तेलंगणा राज्यातील शेकडो स्पर्धकांनी उत्साहाने भाग घेतला होता। स्पर्धेतील विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे: पुरुष गट विजेते: प्रथम क्रमांक निवृत्ती प्रल्हाद थुडेवाड, रहान धरणी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। द्वितीय क्रमांक उमाकांत शिवाजी खोबरे, राहतेगाव दगडगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड। तृतीय क्रमांक महेश दत्ता देवकते, राहतेगाव मांगझरी, तालुका अहमदपूर, जिल्हा नांदेड। चतुर्थ क्रमांक हनुमंत अशोकराव पवार, राहणेगाव हटकळ्या, तालुका कंधार, जिल्हा नांदेड। महिला गट विजेत्या: प्रथम क्रमांक शामका सोपान राठोड, राहतेगाव भीमराव तांडा, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड। द्वितीय क्रमांक सुप्रिया सुरेश सोनकांबळे, राहतेगाव केसरी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड। तृतीय क्रमांक अश्विनी नंदकुमार फिरंगे, राहतेगाव बल्लूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड। चतुर्थ क्रमांक मधु हनुमंतराव आडकुते, राहतेगाव सुजायतपूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड। माननीय पोलीस अधीक्षक नांदेड श्री अविनाश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी देगलूर पोलीस स्टेशन तर्फे देगलूर शहरात साठे चौक ते होटूळ चौरस्ता ते पुन्हा साठे चौक अशी 5 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती। त्या स्पर्धेमध्ये देगलूर शहरातील व ग्रामीण भागातील व बाहेर जिल्ह्यातील शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला होता आणि आज रोजी या स्पर्धा पूर्ण करून आम्ही एक जनतेला चांगला संदेश दिलेला आहे आणि त्या निमित्तानं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एक स्मृतीस उजाळा म्हणून त्यांचा जन्मदिवस हा एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि भविष्यामध्ये या स्पर्धकांनी आणखीन मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन काहीतरी देशासाठी करावं हा एक चांगला संदेश जाव्या याच उद्देशानं ही स्पर्धा आयोजित केलेली होती। आम्ही भविष्यामध्ये देखील सार्वजनिक उपक्रम म्हणून जे व्यसनमुक्तीचा निर्धार किंवा दारूबंदीचा निर्धार आम्ही घेतलेला आहे, आम्ही तो शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये राबवत आहोत।